नमस्कार. इथं ही शंकरपाळी पहा. एकूण एक शंकरपाळीला अगदी खारीप्रमाणे लेयर्स पडलेत. एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा, लेयर्स अगदी खारीप्रमाणे सहजपणे विलग होत आहेत. बिस्किटांपेक्षाही जास्त खुसखुशीत आपली शंकरपाळी इथं बनली आहे. तुम्हालाही अशी परफेक्ट शंकरपाळी बनवायची असेल तर व्हिडिओला पूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जर आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इथं मी घरातील जो टिफिनचा छोटा डबा असतो डीमार्टमध्ये मिळणारा तो घेतला आहे. या डब्याने माझ्या अर्धा किलो मैद्याचे 3 समान भाग होतात. पण या डब्यामध्ये किंवा या वाटीमध्ये मैदा भरताना कसा भरायचा हे मी तुम्हाला आता दाखवते, जेणेकरून तुमचं मैद्याचं, तुपाचं, साखरेचं, पाण्याचं प्रमाण अजिबात बिघडणार नाही. तर डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये मैदा भरताना पहा, थोडासा मैदा घालायचा, हलकाच प्रेस करायचा आणि एकसारखा करून पुन्हा त्यामध्ये मैदा घालायचा. असं केल्यामुळे आपल्या डब्यामध्ये व्यवस्थित असा मैदा भरला जातो. खूप जास्तही प्रेस करायचं नाही, पण हलकाच दाब देऊन सगळीकडून एकसारखा करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही घरातील कोणतीही अशी वाटी किंवा असं भांडं घेऊ शकता ज्यामध्ये अर्धा किलो मैदा भरल्यानंतर बरोबर त्याचे 3 समान भाग किंवा 3 वाट्या किंवा 3 भांडं मैदा होईल. अगोदरप्रमाणे शिल्लक राहिलेला मैदा मी पुन्हा मोजून घेतला. बरोबर 3 वाटी मैदा इथं माझा झाला आहे. आता ज्या वाटीने आपण मैदा मोजला त्याच वाटीने पाऊण वाटी एवढी साखर आपल्याला इथं घ्यायची आहे. आता त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आपल्याला या साखरेमध्येच घालून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजलं त्याच वाटीने पाऊण वाटी एवढं तूप वितळलेलं घ्यायचं आहे. इथं तूप आपल्याला गरम अजिबात करायचं नाही, फक्त हे पूर्णतः वितळलेलं असावं, गरम करण्याची गरज नाही. फक्त वितळून वापरायचं, कारण जर तुम्ही घट्टसर किंवा थोडंसं रवाळसर तूप वापरलं तर तुमचं प्रमाण तिथं तुपाचं चुकण्याची किंवा शंकरपाळी बिघडण्याची शक्यता असते. हे तिन्ही साहित्य आपण ज्या भांड्यात घेतलं होतं ते भांडं गॅसवर चढवायचं आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे. इथं आपल्याला फक्त साखर विरघळवून घ्यायचे, याचा पाक आपल्याला अजिबात बनवायचा नाही आहे किंवा खूप जास्त हे मिश्रण उकळवायचं देखील नाही. त्यामुळं मिश्रण गरम व्हायला ठेवल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे साखर पटकन विरघळेल. साखर विरघळून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड झालं आहे. आता मोजून घेतलेला मैदा जो की अर्धा किलो आहे तो मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे. यामध्ये थोडं थोडं करून आपण तयार केलेलं तूप, साखर आणि पाण्याचं मिश्रण इथं घालायचं आहे. एका वेळी मिश्रण पूर्ण न घालता लागेल तसं थोडं थोडं करून घालायचं. आणि मैदा मळून घेताना देखील खूप जास्त कणकेप्रमाणे चुरून चुरून न मळता आपल्याला अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. तर पहा, थोडं थोडं मिश्रण घालत मी सर्व मैदा इथं मळून घेतला आहे. मला अर्धा किलो मैद्यासाठी एवढं मिश्रण पूर्णतः लागलं आहे आणि हे प्रमाण अतिशय योग्य आहे. आणि पीठ पहा, आपलं खूप घट्टसरही नाही आणि अगदी पातळही नाही, तर मध्यम स्वरूपाचं असं पीठ आपण इथं मळून घेतलं आहे. आता हे आपण साधारणपणे 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. तर पहा, साधारणपणे 15 मिनिटांसाठी पीठ मी इथं भिजत ठेवलं होतं. एवढ्या वेळामध्ये हे छान असं भिजलं जातं. आता हे आपण ताटामध्ये काढूयात आणि हलकंसं एकसारखं करूयात. खूप जास्त चुरण्याची इथं आपल्याला गरज नाही. आणि आता लगेचच याचे मी 6 समान भाग करून घेणार आहे. हे गोळे बनवताना देखील आपल्याला खूप जास्त गोलाकार किंवा खूप जास्त एकसारखे करण्याची किंवा चुरण्याची देखील गरज नाही. तर 6 गोळे बनवून घेतले. त्यातील एक गोळा आपण पोळपाटावर घेऊयात. इथं ही पोळी लाटताना आपल्याला मैदा किंवा तेल, तूप असं काहीही लावण्याची गरज नाही. फक्त साधारणपणे अर्धा सेंटीमीटर जाडीची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. आता ही लाटून घेतलेली पोळी साईडला ताटामध्ये काढूयात आणि दुसरा एक गोळा घेऊन त्याची देखील अगोदरप्रमाणेच आपल्याला पोळी बनवून घ्यायची. दुसरी देखील पोळी बनवून झाली आहे. त्यावर अगोदर बनवलेली पोळी आपल्याला ठेवायची. सगळीकडून थोडंसं प्रेस करून एकसारखं करायचं आणि पुन्हा ही अर्धा सेंटीमीटर जाडी होईल इतपत लाटून घ्यायची. आणि आता आपल्याला पहा, ही अशा प्रकारे घडी घालून घ्यायची. तुम्हाला शंकरपाळीला जर जास्त लेयर्स हवे असतील, अगदी खारीप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी तुम्हाला बनवायची असेल तर ही स्टेप तुम्ही या ठिकाणी नक्की फॉलो करा.
म्हणजे तुमच्या शंकरपाळीला अगदी खारीप्रमाणे लेयर्स पडतील. तर पहा, सगळीकडून फोल्ड करून झाल्यानंतर एक चौकोन इथं तयार झाला. आता हा आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचा आहे. तर पहा, लाटून झाल्यानंतर मी याच्या साईडच्या कडा काढून घेते, म्हणजे आपल्याला शंकरपाळ्या कट करायला सोपं जाईल. इथं तुम्ही शंकरपाळ्या कट करण्यासाठी चाकूचा देखील वापर करू शकता. शंकरपाळी तळण्या अगोदर पहा, साधारणपणे अर्धा सेंटीमीटर जाडीची मी इथं लाटून घेतली आहे. तळण्या अगोदरच तुम्ही याचे लेयर्स इथं पाहू शकता. तळण्या अगोदर आपली शंकरपाळी अर्धा सेंटीमीटर एवढ्या जाडीची आहे आणि तळल्यानंतर ती जवळपास 4 ते 5 पटीने फुलली जाते. आणि जेवढ्या तुम्ही पोळी लाटून घड्या पाडाल तेवढे जास्त लेयर्स तुमच्या शंकरपाळीला पडतात. शंकरपाळ्या सर्व लाटून झाल्यात, आता तळून घेऊयात. आपण बनवलेल्या शंकरपाळीचे लेयर्स छान असे फुलावेत, शंकरपाळी अगदी बिस्किटांसारखी खुसखुशीत व्हावी, यासाठी शंकरपाळी तळण्याची स्टेप देखील तितकीच महत्त्वाची आहे. ज्यावेळी आपण शंकरपाळी तेलात टाकतो तेव्हा तेल आपलं तापलेलं असावं, पण खूप जास्त कडकडीत तेल तापवायचं नाही. आणि शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर देखील त्याला लगेचच झारा न लावता एखादा लांबट आणि मोठ्या आकाराचा चमचा घेऊन शंकरपाळी अगदी अलगद हाताने आपल्याला हलवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. आता इथं मंद आचेवर म्हणजे तुमचा गॅसचा बर्नर जर खूप कमी चालत असेल तर तुम्हाला थोडीशी मीडियम फ्लेम करावी लागेल. आणि बर्नर खूप मोठा असेल तर मंद आचेवर तळल्या तरी देखील चालतील. शंकरपाळी मंद आचेवर तळली तरच तिच्या लेयर्स आहेत ते छान अशा फुलल्या जातात. लेयर्स छान फुलल्या जाव्या यासाठी शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर त्याला लगेचच झाऱ्या न लावता त्या अगोदर थोडा वेळ तेलामध्ये सेट होऊ द्यायच्या. साधारणपणे 1 मिनिटभरानंतर थोड्याशा चमच्याने हलवून घ्यायच्या आणि नंतर झारीच्या साह्याने एकसारख्या हलवत मंद आचेवर आपल्याला याच्या लेयर्स छान फुलेपर्यंत आणि थोडासा तांबूस रंग येईपर्यंत या तळून घ्यायच्या आहेत. शंकरपाळी तेलातून काढल्यानंतर देखील तिची तळण्याची प्रोसेस आहे ती चालू असते, त्यामुळं कढईतून काढताना हलक्या तांबूस रंगावरच काढायची. इथं तुम्ही शंकरपाळीचे लेयर्स पाहू शकता, अगदी ते छान असे खुलून आलेत. सर्व शंकरपाळी इथं मी तळून घेतली आहे आणि प्रत्येक शंकरपाळीचे पहा, तुम्हाला लेयर्स इथं जाणवत असतील, अगदी खारीप्रमाणे छान असे फुलले आहेत. तसं पाहायला गेलं तर दिवाळीच्या फराळांमधील सर्वात सोपा आणि सर्वात पटकन होणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळी. पण कधीकधी हा सोपा असून देखील बिघडण्याची देखील शक्यता तेवढीच असते. कधी ती तेलात विरघळते तर कधी ती खुसखुशीत अजिबात बनत नाही, खूप कठीण बनते. व्हिडिओमध्ये मी अर्धा किलो शंकरपाळीसाठी लागणारं साखरेचं, तुपाचं आणि पाण्याचं अतिशय योग्य प्रमाण दाखवलं आहे. शिवाय हे प्रमाण मी वाटीने दाखवले, त्यामुळे कोणालाही अगदी सहजपणे ही शंकरपाळीची रेसिपी बनवता येईल. त्यामुळं व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओमध्ये मी अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी तुम्हाला दाखवली आहे आणि यापासून तयार होणारी शंकरपाळी जवळपास 1 किलो तयार होते. आणि समजा तुम्हाला जर 1 किलो मैद्याची शंकरपाळी बनवायची असेल तर इथं प्रमाण तुम्ही याच्या दुप्पट करू शकता. तुम्हाला जर ऑर्डरसाठी शंकरपाळी बनवायची असेल तर हे प्रमाण तुम्ही वापरू शकता. वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजची ही शंकरपाळी हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चला तर आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा नव्याने भेटूयात. नमस्कार.